नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 8वी मॅथ्स स्टँडर्ड 8 सूट व कमिशन, डिस्काउंट अँड कमिशन. सूट व कमिशन, डिस्काउंट अँड कमिशन. एखादी वस्तू विक्रीसाठी ठेवलेली असते आणि त्या विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची जी ॲक्च्युअल किंमत छापलेली असते तिला त्या वस्तूची छापील किंमत असे म्हणतात, मार्क प्राइस. So each item which has to be sold has a price tag on it, and the price tag, that price tag is the mark price of that item. So what is discount? सूट. So दुकानदार त्या छापील किमतीपेक्षा जी कमी रक्कम घेतो त्याला सूट असे म्हणतात. To earn more profit, to increase the sale, to increase the business, while selling the object, the actual amount by which he reduces the mark price is called the discount. So what is discount? While selling the object, actual amount is reduced by some price. So discount will be equal to mark price minus selling price. So what is discount? Discount is equal to mark price minus selling price. And after getting this discount, the discount percent can be calculated. So discount is equal to mark price minus selling price, and from this formula we can get the formula of the selling price, that will be equal to mark price minus discount. Now if the percentage of discount is x, then discount will be x into mark price upon 100. This is the discount in percent, that is percentage of discount. Okay, this we have learned in the last part. या गोष्टी आपण मागील भागात अभ्यासलेल्या आहेत. We will learn commission and how it is calculated. Commission हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेला असेल. In the business मध्ये commission is most important. So what is commission or brokerage? So commission or brokerage is the amount of money paid to an agent for performing a business service such as buying and selling goods, property or collection of money. काय आहे कमिशन म्हणजे? तर एखादा बिझनेस करताना किंवा आपण जेव्हा सेवा देतो, बिझनेस सर्व्हिस देतो, त्यावेळेला एखादी गोष्ट खरेदी विक्री करताना जो आपण अधिक मूल्य किंवा अधिक किंमत दुसऱ्या व्यक्तीला दिली जाते, इज नथिंग बट कमिशन. तेच कमिशन आहे. मोस्ट प्रोबेबली while selling or buying property, this commission is calculated or it is executed. So commission is nothing but the additional money or additional income. Most probably, I said, in property or in purchasing of vehicles,
machineries. In this type of business, this commission is actually calculated and it can be earned. सो घरे, वाहने, मशिनरी इत्यादी विकून देण्याचे काम काही वेळा एखादी संस्था किंवा व्यक्ती करते आणि त्याबद्दल त्या व्यक्तीला किंवा संस्थेला मोबदला म्हणून जी रक्कम मिळते त्या रकमेस कमिशन असे म्हणतात. बऱ्याच वेळेला आपण बघतो की घर घेत असताना किंवा आपल्याला घर घ्यायचं असेल किंवा वाहन घ्यायचं असेल तर एखाद्या व्यक्तीमार्फत आपण ते घर घेतो. समजा आपल्याला भाड्याने घर घ्यायचं असेल किंवा सेकंड आपल्याला घर घ्यायचं असेल तर अशा वेळेला ते घर घेण्यासाठी आपण डायरेक्ट त्या मालकाकडे न जाता एखाद्या व्यक्ती थ्रू त्या मालकाकडे आपण पोहोचतो. अशा वेळेला ती जी व्यक्ती आपल्याला मदत करते त्या व्यक्तीला किंवा एखादी संस्था असेल तर त्या संस्थेला हे जे आपल्याला मदत केल्याबद्दल किंवा ते खरेदी विक्रीचं काम करण्याबद्दल जो मोबदला मिळतो त्यालाच कमिशन असे म्हणतात. तर हे काम करण्यासाठी का एक मध्यस्थ म्हणून जी व्यक्ती करते तिला दलाल किंवा कमिशन एजंट असे म्हणतात. आता हा एक प्रकारचा बिझनेस आहे. त्या व्यक्तीचा हा एक बिझनेस असू शकतो, त्याचा तो धंदा असू शकतो. काय करणं तर अशा प्रकारे घर विकून देणं, जो घर विकत घेणारा ग्राहक आहे किंवा ज्याला घर विकायचं आहे तो मालक आहे यांच्यामध्ये हा कमिशन एजंट किंवा हा दलाल असतो, जेणेकरून ग्राहकाला सुद्धा जास्त ठिकाणी फिरावं लागत नाही, मालकाला सुद्धा ग्राहक शोधण्यासाठी जास्त फिरावं लागत नाही. अशा प्रकारे दोघांचाही वेळ वाचू शकतो, मेहनत वाचू शकते. सो दिस इज कमिशन एजंट. So sometimes it is not possible for a company to sell manufactured goods. बघा बऱ्याच वेळा असं होतं की एखादी कंपनी माल तयार करते परंतु तो माल विकू शकत नाही आणि अशा वेळेला ती कंपनी काय करते, काही एजंट्स रिक्रूट करते. कशासाठी तर हा माल विकण्यासाठी. In such a case the company assigns responsibility of selling the goods, for example books, clothes, soap, etc., and the person gets some remuneration for that service because he is giving his service, his time, his efforts. So that person should get his remuneration for that service, and this remuneration is called commission. I told you this is one type of business only. So the person who provides such type of service practice set is called a commission agent. So this is a commission and commission agent. Okay. Commission is decided in terms of percentage. Okay. Then the rates of commission vary according to the types of goods. घर घेण्यासाठी जे कमिशन आहे ते आणि काही माल विकायचा असेल तर त्यासाठी असलेलं कमिशन याच्यामध्ये फरक असतो. इट्स व्हेरी अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ गुड्स. ओके. सी अ रियल एस्टेट एजंट, बायर अँड सेलर. सो दिस इज एजंट. This is agent, and agent fee has to give for buyer is also giving and seller is also giving. So he is getting the commission of this sale. अन्य भाजीपाला, फळे फुले वगैरे शेतमालाची विक्री ज्या मध्यस्थामार्फत होते त्या व्यक्तीला दलाल किंवा अडते असे म्हणतात. आता मगाशी आपण बघितलं होते मशिनरी, प्रॉपर्टी, this type of agents. But in terms of some groceries or vegetables,
So food grains, vegetable, fruits, flowers, these are also sold with the help of this mediator or an agent, so that the farmers, they don't have to go to the customer, and customer also no need for purchasing all these food grains, vegetables to the farmer. म्हणजे शेतकऱ्याला कस्टमर ग्राहकापर्यंत जावं लागत नाही, तसंच ग्राहकाला शेतकऱ्यापर्यंत हे धान्य, भाजी, फळं फुलं घेण्यासाठी यावं लागत नाही. सो विथ द हेल्प ऑफ दिस एजंट्स काय होतं आहे, ही जी सिस्टीम आहे ही स्मूथली रन होऊ शकते. तर ही दलाली किंवा अडत ज्याचा माल विकतो त्याच्याकडून किंवा जो माल खरेदी करतो त्याच्याकडून किंवा दोघांकडूनही मिळू शकते. सो व्हॉट इज दिस कॉल्ड? फॉर द जॉब द एजंट गेट्स कमिशन and this commission is received from the seller or the buyer or from both, and in this way agents can give their best service to farmer also and to the customer also. Now the organizations like Khadi Gramodyog, handloom shops, handicraft, they bachat groups etc., they give attractive discounts on special occasions. For example, on 2nd October, Khadi Gramodyog of India, they gives special discount on Khadi products. Okay? So, rebate, दुकानदाराला छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी मिळते त्याची भरपाई शासन करते, आणि अशा योजनेखाली ग्राहकाला जी सूट मिळते तिला रिबेट असे म्हणतात. सो at such times means, for example, I told you just now, that is 2nd October, Khadi Gramodyog gives discount. Okay, and this discount is compensated by the government. So this monetary compensation is known as rebate. So commission and rebate, understand the difference? So rebate is given by government. So monetary compensation given by government, it is known as rebate, and it is not discount but it is rebate. Similarly, income tax rebate under section 87A, तर इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्तींचे उत्पन्न ठराविक मर्यादेपर्यंत असते त्यांना आयकरात सूट मिळते, आणि या सूटीलाही रिबेट असे म्हणतात. तर रिबेट म्हणजे एक प्रकारची सूटच असते, तर ती काही विशिष्ट अटी घालून शासनामार्फत किंवा संस्थेमार्फत दिली जाते. इन्कम टॅक्स रिबेट under section 87A, the individuals having income up to certain limit, government decides that limit, and they also receive some discount. This is also known as rebate. Shripati sold the land for rupees 2,50,000 to Mr. Sadashiv through a broker. Broker received 2% brokerage from both. See here, brokerage from both he is receiving brokerage. So find the total brokerage received by the broker. Now Shripati is selling a land. So he is not selling directly to Sadashiv. Through broker he is selling his land. So price of the land is 2,50,000. Now what is brokerage? Brokerage is 2%. So 2% we have learnt in last session. 2% means for every 100, 2 rupees. So how much price of the land is? 2,50,000. So brokerage will be counted on 2,50,000 at 2%. So 2,50,000 into 2 upon 100. This 0 will get cancelled. So that will be equal to how much it is? Rupees 5,000. Okay. Now broker is receiving brokerage from both, that is from Shripati and from Sadashiv. So total brokerage received to that broker will be
from buyer and seller, that will be equal to 5,000 plus 5,000, that will be equal to 10,000 rupees. So this is one type of business, and through this business he is earning his income. That broker is earning his income. Okay. Rafiq sold flowers worth rupees 15,000 by giving 4% commission to the agent. Find the commission he paid. Find the amount received by Rafiq. See here, two parts. Here two parts of the question. Find the commission he has to pay. And who commission Rafiq has paid, and amount received by Rafiq. Now, selling price of flowers is rupees 15,000. How much is the commission? What is the rate? 4%. So, commission will be rate equal to 4%. Now, again, this is for total commission will be equal to 15,000 into 4 upon 100. So, again, cancel 15 4 is 60. That will be equal to rupees 600 commission. So, this commission, who is Rafiq is selling flowers. So, he find the commission he paid. So, he had to pay rupees 600 commission to the agent, because he is not selling by himself. Okay, he is giving these flowers to some broker and he is selling them. So, he is giving 4% commission to that agent. So, agent will get 600 rupees, means the commission Rafiq has to pay is rupees 600. Now, amount received by Rafiq. आता रफिकला किती मिळतील बघा. रफिकची फुलं आहेत, पण रफिक 4% काय करणार आहे, ती फुलं 15,000 रुपयाला विकतो आहे एजंटला. सो रफिक विल गेट दिस अमाउंट लेस. ओके. So see here, the amount received by Rafiq will be equal to 15,000 minus 600, because 600 rupees he has to give to that agent. So 600 rupees we have to minus from that amount, that will be equal to 14,400. Okay. Therefore, the commission is equal to rupees 600 and the amount received by Rafiq will be equal to 14,400. Next, शारदा देवीनी दलालामार्फत एक म्हैस विकली. तिची किंमत 63,500 रुपये ठरली. 63,500 rupees is the price of that buffalo. 3% दलाली द्यावी लागली. Brokerage will be 3%. So, how much money Sharda Devi get? Now, what is the price? 63,500. Vikri किंमत, selling price will be equal to 63,500. Brokerage दलाली 3%. So, total commission will be equal to 63,500 into 3 upon 100. 20 get cancel. Now 635 into 3, that will be equal to how much? 1,905. Now this 1,905 is the amount earned by that agent. दलाला मार्फत त्या विकताय. She is not selling this buffalo directly to the customer. त्या शोधायला जाणार नाही आहेत कस्टमर. So that agent will look for that customer, and so that agent should get some amount. So for 3%, the agent will get how much money? Rupees 1,905 rupees. Now what is the price? 60,500. Next question is, म्हैस विकून शारदा देवीना किती रुपये मिळाले? How much money does Sharda Devi get? So the amount got
it will be equal to, total is 60,500 and this amount she has to give that agent. So we have to subtract this amount from the selling price. That will be equal to 63,500 minus 1,905. Dear students, subtract this. See how much it is. Yes, that will be equal to 61,595 rupees. Got it? तर बघा या ठिकाणी त्या शारदा देवी डायरेक्ट म्हैस विकायला जाणार नाहीयेत आणि म्हणून त्या कोणाकडे जाणार आहेत, एका दलालाकडे जाणार आहेत, मीडिएटर कडे जाणार आहेत and that mediator will help her and through that mediator she will sell her buffalo. So she has to give some amount to that agent because that agent has helped her. आणि मग त्यांची दलाली ठरली जाते आणि ती दलाली कशामध्ये असते, पर्सेंट मध्ये असते. सो अमाउंट ऑफ टोटल सेलिंग प्राइस and for that 3% is the brokerage. So that 3%, that is 1,905 rupees subtracted from this 63,500. So शारदा देवींना मिळालेली रक्कम that is equal to rupees 61,595 rupees. Okay. एका शेतकऱ्याने 9,200 रुपये किमतीचा माल अडत्या मार्फत विकला. अडत्या म्हणजेच ब्रोकर, मीडिएटर, एजंट किंवा दलाल. त्याला 2% अडत द्यावी लागली. आता शेतकऱ्याच्या वेळेला म्हणजे फूड ग्रेन, व्हेजिटेबल याच्यामध्ये आपण काय शब्द वापरतो, अडत. तर अडत द्यावी लागली. तर अडत्याला किती रक्कम मिळाली. द फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स फॉर 9,200 rupees through an agent. Rate of commission was 2%. How much amount did the agent get? Now what is the selling price? First write down selling price rupees 9,200. Rate of commission 2%. Therefore total commission will be equal to 9,200 into 2 upon 100. So 20 get cancelled. So total commission will be equal to rupees 184. Okay, now here how much amount did the agent get? Question is this much only. How much amount did the farmer get? This is not asked. Therefore, our answer will be the agent got rupees 184 rupees. Okay, if we have been asked how much amount did the farmer get, then we have to again calculate further. That is, we have to subtract this rupees 184 from the selling price. उदाहरण बघणार आहोत. बघा, कृतीयुक्त उदाहरण आहे एक. दिलेल्या माहितीच्या आधारे खालील रिकाम्या चौकटीत योग्य संख्या भरा. एका दलालामार्फत श्रीमती दीपांजली यांनी 7,50,000 रुपये किमतीचे घर श्रीमती लीलाबेन यांच्याकडून खरेदी केले. दलालांनी दोघींकडून प्रत्येकी 2% दलाली घेतली. लक्षात घ्या, उदाहरण नीट वाचा. कोणी विकलं, कोणी खरेदी केलं. दीपांजली यांनी 7,50,000 रुपये किमतीचे घर लीलाबेन यांच्याकडून खरेदी केले. खरेदी करणाऱ्या कोण आहेत, दीपांजली. आणि विक्री करणाऱ्या कोण आहेत, लीलाबेन. ओके, दलालाने दोघींकडून प्रत्येकी 2% दलाली घेतली. तर आता दीपांजली यांनी काय केलेलं आहे, खरेदी केलंय. ओके, आणि लीलाबेन यांनी विकलं. लीलाबेन सोल्ड दॅट हाऊस टू दीपांजली. दीपांजली बॉट दॅट हाऊस. सो दीपांजली यांनी घर खरेदीसाठी टिंब रुपये दलाली दिली. आपल्याला काढायची आहे. आता दोघींकडून 2% घेतलेली आहे. मग आता दीपांजलीनी 75,000 रुपये किमतीचे घर लीलाबेन यांच्याकडून खरेदी केली. म्हणजे किती दिली दलाली त्यांनी,
सो 7,50,000 रुपये याच्यावर 2% प्रमाणे म्हणजे 7,50,000 इंटू 2/100. ओके. आता आपण 1 0 दोन्ही 0 हे कॅन्सल केले. टोटल किती आले बघा 15,000. 7,500 into 2 that is equal to 15,000 rupees. कोणी दिली दीपांजली यांनी खरेदी केलं म्हणजे दीपांजली यांनी दलालाला दिले. आता लीलाबेन यांनी घर विक्रीसाठी त्यांनी विकलाय टिंबटुंब रुपये दलाली दिली. त्याने किती दलाली दिली 2%च दिली आहे. घराची किंमत तेवढीच आहे म्हणजे त्यांनी दिलेली दलाली रुपये किती असणार आहे येस सेम दॅट इज 15,000 रुपीज. ओके. आता दीपांजली यांनी 15,000 दिले. लीलाबेन यांनी सुद्धा 15,000 दिले. कोणाला दिलेले आहे त्या दलालाला द मीडिएटर दॅट एजंट. सो दलालास एजंट हॅज गॉट हाऊ मच कमिशन. दलालास या व्यवहारात किती रुपये दलाली मिळाली. सो 15,000 plus 15,000 he will get. Therefore he will get total 30,000 rupees commission in this business. आता श्रीमती दीपांजली यांना ते घर टिंबटिंब रुपयास मिळाले. आता दीपांजली यांनी खरेदी केलेलं आहे. ओके. मग आता दीपांजलींना किती रुपयाला मिळणार आहे घर ते 7,50,000 रुपये किमतीचं घर आहे. त्यांना 15,000 रुपये काय द्यावी लागलेली आहे अजून दलाली द्यावी लागलेली आहे. म्हणजे दीपांजली यांना ते घर कितीला मिळणार आहे 7,50,000 प्लस 15,000. ओके. कारण त्यांनी 15,000 अजून त्या दलालाला दिलेले आहे. सो दीपांजली यांना ते घर 7,65,000 रुपयास मिळाले. आता दीपांजली यांनी खरेदी केलं दलालाला दिले. लीलाबेन यांनी विकले. So Lilaben also gave some commission to that agent. So 7,50,000. So he is giving 15,000 to that agent. So Lilaben यांना ते घर विकून किती पैसे मिळाले काय करावं लागणार Yes, we have to subtract. So 7,50,000 minus 15,000 that will be equal to 7,35,000 rupees. तर लीलाबेन यांना घर विकून 7,35,000 रुपये मिळाले. Dear students, you have to calculate all this. Means where you have to add, where you have to subtract. कळलं. हे एक कृतीयुक्त उदाहरण आहे. या ठिकाणी तुम्हाला कधी आपल्याला बेरीज करायची आहे कधी वजाबाकी करायची आहे यासाठी उदाहरणाचं व्यवस्थित वाचन करा. उदाहरण समजून घ्या आणि कोण पैसे देणार म्हणजे जास्त पैसे कोणाला द्यावे लागतील कोणाला कमी पैसे मिळतील हे नीट समजून घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा. ओके. नाउ उमाताई purchase following items from a khadi bhandar. 3 sarees for 560 rupees each. 6 bottles of honey for 90 rupees each. On the purchase she received a rebate of 12%. How much total amount did Umatai pay? Okay. Now cost of 3 sarees we have to calculate. Cost of 1 saree is 560 rupees each. Therefore cost of 3 sarees will be equal to 3 into 560 that is rupees 1,680. Now bought honey bottle 90 rupees each. How many bottles she bought? 6 bottles. So cost of 6 bottles will be equal to 2 into 90 that is rupees 540. Now what is the total cost? So total cost of items purchased will be equal to 1,680 plus 540 that will be equal to 2,220. Now she received a rebate of 12%. So rebate of 12%. So how much rebate? So total rebate given on mark price will be equal to 2,220 into 12/100. 0 0 get cancel. Here 2 5s are 10.
and 2 1s are 2, 2 1s are 2, 2 1s are 2. Again 111 into 12 upon 5. 5 1s are 5, 5 2s are 10, 5 2s are 10, point 5 2s are 10. Okay, so 22.2 into 12 that will be equal to rupees 266.40. So this is rebate given on mark price. So how much total amount did Umatai pay? Therefore, Umatai has to pay, that is total price is 2220 minus 266.40, that will be equal to, you calculate, subtract this. So what is the answer? Umatai has to pay rupees 1953.60 rupees. Okay, so in this way you have to calculate commission or rebate. Got it? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही रिबेटची, कमिशनची उदाहरणं सोडवू शकतो. या ठिकाणी ज्या वेळेला 3 साड्या 560 रुपयाला, मग आपल्याला पहिले आधी त्या 3 साड्यांची किंमत काढावी लागेल, कोणते कोणते आयटम्स खरेदी केले आहेत त्याची आपल्याला टोटल करावी लागेल आणि नंतर मग त्याच्यावर मिळालेलं रिबेट जे आहे ते आपल्याला त्या किमतीतून मायनस करून जी अमाउंट आपल्याला द्यावी लागेल ती काढावी लागेल. So in this way we will solve the examples of this commission. Daily life you have to calculate these types of commission and percentage. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.